तळ कोकणामध्ये मान्सूनचा वेग मंदावला जरी असला तरी मात्र जो कोकणातला बळीराजा आहे तो मात्र जो शेतामध्ये राबतो तो शेतीमधलं नांगरण्याचं काम जे आहे ते मात्र सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतं. कारण मान्सून कधी पडेल याची त्यांना कधी कल्पना नाही आहे, पण मात्र सध्या मान्सून मंदावला जरी असलं तरी मात्र इथला कोकणातला जो बळीराजा आहे तो मात्र शेतीची कामं जी आहेत ती मात्र इथे करताना पाहायला मिळतं. काही ठिकाणी भात पेरणी देखील करण्यात आली, पण जे पेरून झालेलं आहे ते रोपं जे आहेत ती मात्र वरती येतील का, रुजून येतील का, हा मात्र देखील प्रश्न इथं मात्र इथल्या शेतकऱ्यांना पडलेला पाहायला मिळतं. आणि आतुरतेने वाट इथला शेतकरी जो आहे तो मात्र पाहू लागलेला आहे पावसाची. त्यामुळे पाऊस कधी पडणार याची प्रतीक्षा मात्र इथल्या शेतकऱ्याला कायम आहे. आणि आपण आता हे ज्या पाहतो पॉवर ट्रेलरच्या माध्यमातून इथे जमीन जी आहे ती नांगरण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र पावसाची प्रतीक्षा कायमच आहे मात्र. आणि आपण जे इथले शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काही नेमकी पाऊस कधी पडेल काय, कारण त्यांना बरेच वर्षाचा अनुभव असतो. काय सांगाल, पाऊस यंदा किती आहे, काय आहे? पाऊस तसा म्हणण्यासारखा पडलाच नाही आहे. नांगरणीची वगैरे कामे खोळंबली आहेत. पेरणी केली ती तशी उगवली पण नाही आहे. त्याच्यामुळे आता पुढे त्याच्या हिशोब करायचा कधी पडेल त्यावेळी. नांगरणी तशी करायला भेटत नाही आहे. वाटतंय काय तुम्हाला? हवामान खातं म्हणते की 2-3 दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडेल म्हणतोय. तसं वातावरण तयार होत आहे, परंतु निसर्गावर मात करणारी शासनही नाही आहे आणि कोण नाही. हवामान खात्याचा अंदाज काय चुकतच राहतो नेहमी. 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं मुसळधार पाऊस पडेल, पण तो काय पडेलच असा म्हणायला नको. पण आभाळ वगैरे येते त्याच्यामुळे वाटतं की पडेल. नक्कीच इथला जो शेतकरी जो आहे तो आकाशाकडे मात्र नजरा लागून राहिलेला पाहायला मिळतो. आणि कधी जो पाऊस आहे तो तळकोकणामध्ये पडतो आणि शेतीच्या कामांना पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.